लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। तो विरोध असणाऱ्यांसोबत संवाद साधू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत। राजकीय विरोध करणाऱ्यांना पाहणार नाही असंही ते म्हणतायत। तर विरोधकांना त्यांनी सुनावलेलं आहे, शक्तीपीठ महामार्ग उद्योगपतींच्या फायद्याचा आहे, सरकारचा डाव हाणून पाडला पाहिजे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला इशारा दिलाय। काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचं आहे, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही। सेंट्रल इंडियातून तर समुद्रापर्यंत बंदरापर्यंत हा एक कॉरिडॉर ओपन करून दिला जात आहे उद्योगपतींसाठी, आणि यातून फक्त इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा खेळ जो होणार आहे, तर इम्पोर्ट तर काही होणारच नाही, यामध्ये एक्सपोर्ट होणार आहे। आणि एक्सपोर्ट काय होणार आहे, तर आपलं खनिज, जे अमूल्य खनिज आहे ते एक्सपोर्ट होणार आहे। पर्यावरणाची मोठी किंमत चुकून स्वस्तात स्वस्त जे आयर्न ऑर आहे, बॉक्साईड आहे आणि इतर जे खनिज आहेत ते वाहून नेण्याकरता ही केलेली उद्योगपतींची सोय ही या शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं आहे। आणि या त्यांच्या एकंदरीत असणारा जो डाव आहे हा हाणून पाडला पाहिजे, आणि याकरता आम्ही या मार्गाच्या विरोधात आहोत।